अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिवराव खाडे, माजी नगरसेवक मौली थोरात, विजयराव सिंकर, उपस्थित पत्रकार बंधू वगैरे, नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झालेली आहे. 12 वर्ष म्हणजे एक तप आणि मिळालेली सत्ता ही उपभोगासाठी नसून तपसाधनेसाठी आहे. अशा पद्धतीनं गेल्या 12 वर्षामध्ये एकही दिवसाची सुट्टी किंवा खाडा किंवा कौटुंबिक सहल अशा पद्धतीचे कुठलाही क्षण वाया न घालवता नरेंद्र मोदीजींनी जी तपसाधना केलेली आहे, त्या तपसाधनेच्या निमित्ताने आणि विकसित भारताचं स्वप्न जे त्यांनी पाहिलेलं आहे त्याचा संकल्प सामुदायिकरित्या करावा या श्रद्धा भावनेने अधिक मास आहे आणि ह्या अधिक मासामध्ये भगवान विष्णूचा अवतार नरसिंहा ज्याने हिरण्यकश्यपूचा वध केला आणि धर्म संवर्धन केलं, अशा शौर्याचं प्रतीक, धर्माचं प्रतीक आणि अधिक मासाचं पावित्र्य लक्षात घेऊन या नरसिंह महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे. हा देश परमवैभवला गेला पाहिजे आणि या देशाची संस्कृती विश्ववंदनीय झाली पाहिजे. ज्ञानोबा माऊलींनी जे परमेश्वराकडे पसायदान मागितलं त्या विश्वाचं कल्याण त्यांनी पाहिलं. तोच विचार घेऊन आणि रयतेच्या देटाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं तो आदर्श मानून या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेली 12 वर्ष सत्तेची तपसाधना करीत आहेत आणि त्यासाठी संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीने अंत्योदयाचं तत्वज्ञान प्रत्यक्षात जगण्यासाठी आणि प्रत्यक्षात राबण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये 12 वर्षाच्या काळामध्ये ज्या योजना राबवल्या गेल्या त्या शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अभियान छेडलं आहे आणि त्या अभियानाचा भाग म्हणून संस्कृतीचा धर्माचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी कात्रजच्या इस्कॉन मंदिरामध्ये भव्य असं मंदिर आहे, भव्य असा सभामंडप आहे आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीनारायणच्या रूपामध्ये पती पत्नीनं त्या ठिकाणी या नरसिंह महायज्ञाला बसून पूजन करायचंय आणि विकसित भारताचा संकल्प त्या ठिकाणी सोडायचा. तर एकूण धर्म आणि संस्कार आणि संस्कृतीच्या वातावरणामध्ये विकसित भारताचा संकल्प आम्ही करत आहोत. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनता जनार्दनाचा आशीर्वाद शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा व्यक्त करून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये आदरणीय अध्यक्ष बापूंनी आपल्या समोर अनेक योजनांचा उहापोह केलेला आहे. आपल्याला प्रेस नोट मध्ये सुद्धा अनेक योजनांचा उहापोह त्यामध्ये केलेला आहे. जनधन योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, प्रधानमंत्री किसान योजना असेल, अशा जेवढ्या योजना आहेत, डिजिटल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल,
तर अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनेच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत या योजना पोहोचवल्या गेल्या आहेत. यापूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधींनी जे सांगितलं होतं की आम्ही 1 रुपया केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनेसाठी जेव्हा पाठवला जातो त्यातील 85 पैसे हे मधले दलाल खात असतात आणि प्रत्यक्ष 15 पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी न खाऊंगा न खाणे दूंगा ही घोषणा केली आणि मोदी है तो मुमकिन है हे करून दाखवलं. 1 रुपया केंद्रातून जर निघाला तर प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत 1 रुपया पोहोचतो आणि प्रत्यक्ष त्याला लाभ मिळतो आणि म्हणूनच हा लाभ शेवटपर्यंत व्यवस्थित पोहोचवल्यामुळे 25 कोटी दारिद्र्य जनता ही दारिद्र्यरेषेच्या वर आलेली आहे. अशा पंतप्रधानांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीला वंदन करण्यासाठी, नमन करण्यासाठी आणि त्यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाला संकल्प म्हणून स्वीकारण्यासाठी आम्ही उद्या हा नरसिंह महायज्ञाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मिळाव्यात, जनता जनार्दनांचा आशीर्वाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने, या विषयाच्या अनुषंगाने आपले काही प्रश्न असतील, आपली काही मतं असतील